बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उत्साहात सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 27% मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांची द्विपक्षीय संबंधांवर चर्चा। दोन्ही देशांमधला प्रस्तावित व्यापार करार नव्या संधी खुल्या करणारा ठरेल, गोयल। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात पारदर्शकता आणत त्याचा जबाबदारीने वापर होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्व। आर्थिक अनियमितता झाल्यास कारवाई झालीच पाहिजे, यावर सरकारमधल्या सर्व पक्षांचं एकमत। पुण्यातल्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुख्यमंत्री। देशाच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारत विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींचा अजेंडा राबवत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। मराठी नाट्यसृष्टीतला मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते रंगभूमी दिनी प्रदान। आगामी भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा। शुभमन गिलकडे कर्णधारपद, ऋषभ पंतचं पुनरागमन। आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या मालिकेतला चौथा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज क्वीन्सलँडमध्ये रंगणार। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत